आणि चविष्ट नाश्ता केळींचे वेफर्स घरी अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्य वापरून कसे बनवायचे परफेक्ट केळींचे वेफर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। ही रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। येथे मी हिरवी केरला केळी घेतलेली आहेत व त्याला नेंद्रण केळी असे देखील म्हटले जाते। ही केळी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे व त्याला कोरडं करून घेतलेलं आहे। आता आपण याला अशाच पद्धतीने कट करून त्याचे वरचे साल जे आहे ते आपण काढून घेणार आहोत। दोन्ही साइडने आपण त्याला कट करून त्याचे साल आता आपण काढून घेऊया। केरळ केळीचे फायदे देखील भरपूर आहेत। तत्काळ ऊर्जा देतात। तसेच केरळ केळीमध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, त्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते। तसेच पचन शक्ती देखील सुधारते। यामध्ये असलेले तंतू फायबर पचन सुरळीत ठेवतात व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो। तसेच हृदयासाठी देखील फायदेशीर आहेत। केरळ केळीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय निरोगी राहते। तुम्ही पाहू शकता आपण सर्व साल घेतलेले आहे काढून। आता आपण यामध्ये एका शेप मध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत व त्यामध्ये मीठ घालण्यासाठी आपण येथे पाव कप एवढं पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। आता आपण प्रथम कढईमध्ये पुरेशा प्रमाणात तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे व त्यामध्ये अशाच पद्धतीने डायरेक्ट आपण पीस कट करून कढईमध्ये आपण सोडून द्यायचे आहेत। पाहू शकता आपण सर्व पीस यामध्ये स्लाइस करून सोडून दिलेले आहेत। छान असं आपण त्याला आता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे। केरळ केळीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे हिमोग्लोबिन देखील वाढण्यास भरपूर मदत होते। तसेच हाडे व स्नायू देखील भरपूर मदत करतात। मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडे व स्नायू बळकट होतात। तसेच कमी वजन असलेल्या व्यक्तींना देखील केरळ केळी खूप फायदेशीर ठरतात। वजन वाढवण्यासाठी देखील भरपूर उपयुक्त आहेत व तसेच शारीरिक व मानसिक थकवा दूर करण्यास मदत करतात। पाहू शकता आपली केळी ही छान अशी कुरकुरीत येते तळून होत आहेत। आता आपण यामध्ये वरून मिठाचं जे पाणी केलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत। हे जे आहेत केळी मी गोल शेपची केलेली आहेत। यामध्ये मी हळद टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हळदीचे प्रमाण देखील कमी जास्त करू शकता व एका शेप्स मध्ये मी मसाले थोडंसं ऍड केलेलं आहे। हे मी उभ्या पद्धतीने अशाच प्रकारे याला स्लाइस करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता लहान मुलांसाठी किंवा वृद्धांसाठी देखील सहज पचणारी आहेत, म्हणून केरळ केळी ही भरपूर फायदेशीर असल्यामुळे त्यांचा समावेश आपल्या आहारात जरूर करावा व झटपट होणारे असे कुरकुरीत वेफर्स बाहेरून न आणता मुलांना घरच्याच घरी अशा पद्धतीने झटपट बनवून द्या। येथे मी तेल देखील खोबरेल तेल वापरलेलं आहे। केरळ केळीचे वेफर्स बनवताना आपण तेल हे खोबरेल तेल वापरायचं आहे, म्हणजे जे खायचं तेल असतं ते आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल। पाहू शकता इथे आपले केळ्यांचे वेफर्स दोन्ही साइजचे म्हणजे दोन्ही शेप्सचे येथे तयार झालेले आहेत। एका वेफर्सच्या शेप्समध्ये मी जास्त हळद टाकलेली आहे व एका वेफर्सच्या शेप्समध्ये मी थोडासा मसाला टाकलेला आहे। अशा पद्धतीने आपले छान असे घरच्या घरी कुरकुरीत असे केळ्यांचे वेफर्स तयार झालेले आहे। म्हणून तुम्ही मुलांना बाहेरून न आणता घरच्या घरी अशाच पद्धतीने केळ्यांचे वेफर्स नक्की बनवून द्या। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व व्हिडिओ आपला कुठून पाहत आहात नक्की मला कमेंटमध्ये कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। स्वस्त रहा, मस्त रहा। बाय बाय।